हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दना। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। बघता बघता 2025 चा चातुर्मास आज आपण समाप्त होत आहे। आज आपण दशक 8वा समास 10वा यावर विवरण सेवा करणार आहोत। ही अशीच विवरण सेवा माझ्याकडनं कायम व्हावी म्हणून श्री समर्थ चरणी ही प्रार्थना करून आपण विवरणाला सुरुवात करू। घडोनीत गुरुचरणांची सेवा, घडोनीत गुरुचरणांची सेवा, अनन्य होऊनी भाव ठेवा, गुरुचरणांची सेवा, घडोनीत गुरुचरणांची सेवा। विशुद्ध भाव असता अंतरी, परमार्थी ये रंगत खरी, हाक मारिता धावे त्वरी, खूण मनी ठसवार, खूण मनी ठसवार, घडोनीत गुरुचरणांची सेवा। भक्तीमध्ये होता धुंद, चरण कमली गवसे आनंद, या विणन लगे दुसा छंद, मनमने गुरुदेवा मनमने गुरुदेवा, घडोनीत गुरुचरणांची सेवा। अपार महिमा गुरु कृपेचा, फेरा चुके 84चा,
मार्ग गवसे मोक्ष पदाचा घडता गुरुसेवा घडता गुरुसेवा घडोनित गुरुचरणांची सेवा मोह माया जावो विरून तत्स्वरूपाचे देई दर्शन प्रार्थना तुझसे करी शकून जाणूनी घे भावा जाणूनी घे भावा घडोनित गुरुचरणांची सेवा अनन्य होऊनी भाव ठेवा गुरुचरणांची सेवा घडोनित गुरुचरणांची सेवा दशक 8 हा ज्ञानदशक आहे. आपण 6व्या दशकापासून या चातुर्मासात बघितलंय. देव शोधनापासून सुरुवात होऊन देवदर्शन हे या 8व्या दशकामध्ये समर्थ आपल्याला घडवून देत आहेत. म्हणूनच या गीतात म्हटलं गेलं आहे की तत्स्वरूपाचे देही दर्शन. हे दर्शन होणं हेच आपल्या जीवनाचं परम कल्याण आहे, परम ध्येय आहे. त्यासाठीची सद्गुरूंचरणी प्रार्थना करून आपण आता शून्यत्व निरसन या समासास आपण सुरुवात करणार आहोत. शून्यत्व निरसन हे नाव का दिलं असेल याचा आपण आधी थोडक्यात पहिला विचार करूया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे लोक अज्ञानी आहेत ते आकाश तत्वाला स्वरूपाच्या दृष्टीने त्याला स्वरूप का मानू नये असं आपल्याला समर्थांना प्रश्न विचारलाय, वक्त्याला श्रोत्याने प्रश्न विचारलाय. पण आकाशाच्या अंगी जे सप्तगुण आहेत त्यातलं तो तमोगुणापासून ते हे निर्माण झाले आणि पंचमहाभूतापासून ते निर्माण झाले असल्यामुळे त्याला विनाश हा ठरलेलाच आहे. मग आता आपल्याला शून्य म्हणजे काय तर शून्य म्हणजे अशी स्थिती आहे की जसे दृश्य बाजूला सरल्यानंतर केवळ हे अदृश्य शिल्लक राहते. दृश्य सर्व बाजूला सारलं की दृश्य सर्व बाजूला सारलं की अदृश्य हे शिल्लक राहतं. त्याचा अनुभव हाच ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आहे असं लोक म्हणतात. पण सगळं दृश्य बाजूला सारलं की काय उरतं? शून्य उरतं. शून्याला ब्रह्म म्हटलं तर तेव्हा उपाय म्हटल्यासारखं झालं तर तो अपायच होईल. कारण शून्याला ब्रह्म म्हणताच येणार नाही. शून्य म्हणजे काय तर शून्य म्हणजे अस्तित्वात नाही ते, अस्तित्व नाही ते शून्य. म्हणून ब्रह्म शून्य आहे असं आपण म्हटलं तर ब्रह्माच्या अस्तित्वालाच नाहीसे करण्यासारखे होईल. ब्रह्म अनुभवास येण्यासाठी जो उपाय आपण करतो तो अखेर म्हणजे अपायच ठरेल. हे सगळं दृश्य नाहीसं झाल्यानंतर केवळ अदृश्य उरतं आणि तेच शून्य ब्रह्म आहे असे समजून काही साधक जे आहेत ते तिथे थांबतात आणि तिथनंच मागे फिरतात. वास्तविक या दृश्याच्या अलीकडे या कडेला या म्हणजे इकडे दृश्य विश्व आहे, या कडेला दृश्य विश्व आहे आणि पलीकडे त्या कडेला परब्रह्म आहे. या दोन्हींच्या मध्ये शून्याचे स्थान आहे. तर शून्याला आपण ब्रह्म म्हणता येणार नाही. असं या शून्याचं निरसन झालं. शून्याच्याही पलीकडे अतीत आपण गेलो तर आपल्याला परब्रह्माचं दर्शन घडणार आहे. म्हणूनच या शून्याचं निरसन कसं करायचं आहे हे आपल्याला या समासात सांगितलं आहे.
शून्य म्हणजे काय? अवकाश आहे, पोकळी आहे. पोकळी म्हणजे पोकळ गोल, तिथे भरीवपणा तिथे नाही आहे. आणि ब्रह्म तर घनदाट आहे, भरलेला आहे. म्हणून आकाशाला ब्रह्म म्हणता येणार नाही. जे त्या आकाशाच्या ठिकाणी ब्रह्म समजून राहू परत मागे फिरतात त्यांचं हे प्रचंड नुकसान त्याच्यामुळे होतं. ते निरसन शून्य कसा करायचं हाच या हवासाचा विषय आहे. ते हे शून्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. आपल्याला इथे समर्थ आपल्याला त्या शून्याच्या पलीकडे नेत आहेत. मग मागच्या समासात आपण सिद्ध लक्षणं पाहिली. या समासात समर्थ म्हणतात की सत्संगतीमध्ये राहून साधक हा देवच आहेच या दृढ भावनेवर स्थिर झाला तरी तो प्रपंचात राहूनच विचार प्रवृत्त झालेला आहे. या दृश्य प्रपंचाचा एक नियम आहे, अलिखित नियम. एकासारखं दुसरं नसावे हा जणू नियमच आहे म्हणाला. आपल्या सभोवती जर आपण पाहिलं तर एकासारखा दुसरा आपल्याला आढळून येत नाही. कसं दुसरा दिसायलाही नाही, वागायला नाही, बोलायला नाही, स्वभावाने तर नाहीच नाही. म्हणजे एकासारखा एक म्हणजे असं आपण म्हणतो तसं आपल्याला कोणत्याही बाबतीत तसा दुसरी व्यक्ती आढळत नाही. याचे कारण प्रपंच हा मुळातच अनेकत्वाने भरलेला आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे, मतं वेगळी मुळा असतात. त्यामुळेच व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीनुसार प्रत्येकाचा या जगताचा अनुभव हा अत्यंतपणे वेगळा असतो, वेगळाच असतो. त्यामुळे मतामतांमध्ये ही भिन्नता आढळते. त्यामुळे मतं वेगळी असतात. म्हणूनच आपल्याला अशी नाना मते आणि मतभिन्नता पाहिल्यानंतर याचा उलगडा केल्यानंतर खरे काय आहे यातलं आपल्याला समजत नाही. याचा उलगडा कसा करायचा हेच तर या जगतामध्ये प्रपंचामधील प्रापंचिकाची मतभिन्नता आपण नक्की समजू शकतो. पण तत्वज्ञानाच्या प्रांतातही आपल्याला ही मतभिन्नता प्रकर्षाने जाणवते. काही ज्ञानी लोकांची मते भिन्न भिन्नत्वाने असे दिसून येतात. उपनिषदांमध्ये आपल्याला काय आढळतं? एका ऋषीला आलेला अनुभव, प्रचिती, तो ज्याला जसा अनुभव ज्या स्थळी आला त्या स्थळी तो तसा नमूद करतो. आणि ही उपनिषद ही एकाच ऋषीने दिलेली नाही आहे. त्यामुळे प्रत्येक ऋषीला आलेला अनुभव हा वेगवेगळा असतो, वेगवेगळ्या ठिकाणी आलेला असतो. त्यामुळे आणि त्या दोन्हीचे अनुभव हे एकमेकांशी मिळते जुळते असतात असे नाही आहे. म्हणजेच ती मतभिन्नता आपल्याला उपनिषदांमध्ये दिसून येते. म्हणजेच काय आहे, उपनिषदांचं स्वरूपही संमिश्र आहे, आपल्याला असं दिसून येतं, संकीर्ण आहे. त्यामुळे महाभारतात एक यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारला असा उल्लेख आलेला आहे. धर्माधर्माचा निवाडा कसा करावा हा प्रश्न युधिष्ठिराला यक्षाने विचारलाय बरं का. तेव्हा युधिष्ठिराने या मतांच्या गलबल्याला समर्पक असं उत्तर दिले आहे की ते तर्क हा चंचल असतो, तर्काला ठामपणा नसतो. श्रुती ही अनेक प्रकाराने भिन्न आहे. एकाही ऋषीचे वचन हे आपल्याला अंतिम प्रमाण म्हणून मानता येत नाही. आणि एकाही ऋषीचे वचन त्यामुळेच काय होतं, धर्माचं रहस्य असं सगळ्यांच्या मतांच्या गलबलात हे धर्माचं रहस्य आपल्याला उलगडता येत नाही, ते गूढ आहे. म्हणून संत जन ज्या मार्गाने, थोर पुरुष ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जावे, म्हणजे हे गूढ उकलले जाईल. काय युधिष्ठिराने उत्तर दिलेलं आहे, महाजनो ये नगता सपंथा, ज्या मार्गाने संतजन थोर पुरुष गेलेले आहे त्या मार्गाने जावे, म्हणजे हे गूढ हे आपोआप उलगडलं जाईल. आणि सारांश असा आहे की काय प्रपंचात काय किंवा परमार्थात काय दोन्हीकडे मतामतांचा गलबला आहेच आहे. म्हणून त्यामधून बाहेर पडण्यासाठी विशेषतः परमार्थामध्ये बाहेर पडण्यासाठी आपल्याला सत्संगतीसारखा दुसरा उपाय नाही, म्हणजे सुरक्षित आणि निश्चित असा मार्गच नाही आहे.
संत सांगतील त्यानुसार आपण वर्तावे हे आपण इथे लक्षात घ्यायचे आहे. आत्ता मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे मोक्षप्राप्तीच्या साधनेत साधक हा शून्यत्वात अडकतो अशी संकल्पना आहे आणि त्यालाच ब्रह्म समजून राहतो. साधक दृश्य जगताच्या नश्वरतेला जाणतो, ओळखतो, पण पुढे परब्रह्माची प्रचिती येण्यासाठी अगोदर एक स्थिती अशी येते की तिला शून्यावस्था म्हणतात. या शून्यावस्थेचे निरसन करण्याचा मार्ग समर्थांनी दशक 8 समास 10 मध्ये सांगितला आहे. खरा देव कोणता? यातील मुख्य वेख अशी आहे की शून्यत्व आणि परब्रह्मपद हे ओळखण्यातच ती मेघ आहे. हे ओळखणे हे तुम्हाला जमलं पाहिजे आणि त्यांनी हे ओळखलंय तो ह्या भवपार गेला असं समजावं. ह्या समासामध्ये अजून एक सांगता येईल की समर्थांनी 40 वर्षाहून अधिक लोकांचा लोकसंग्रह करण्यासाठी त्यांचं हिंडणं होतं, पदभ्रमंती तीर्थाटन केलेलं आहे. त्यामुळे लोक त्यांच्या दृष्टीपथात आलेले आहेत आणि इतकं बारीक निरीक्षण केलेलं आहे की लोकसंग्रह करण्यासाठी समाजाचे बारीक निरीक्षण करण्यात त्यांनी व्यतीत केलेली आहेत एवढी वर्ष. त्यामुळे या समासातील पहिल्या 40-41 ओव्या म्हणजे जवळजवळ निम्मा समास हा समर्थांनी ज्यांना प्रपंचाचं ज्ञान परमार्थाचं ज्ञान नाही, जे प्रपंच हाच खरा मानतात, म्हणजे अज्ञानी लोकांची काय मतं आहेत, कशाबद्दल? जीव जगत आणि जगदीश्वर याबद्दलची भिन्न मते कशी आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे. आणि लोकसंग्रह करणाऱ्या महंताला हे धरूनच चालायला लागतं की ही मते विचित्र असली, फारशी लक्ष न देण्यासारखी असती तरी त्यांच्या अंतरी देव आहे, देवाबद्दल हा भाव आहे. त्याने या त्यांच्या सद्भावाला योग्य वळण द्यायचं आहे, त्याला योग्य दिशेला वळवायचं आहे. हे महंताचे कार्य करायचं असतं त्याचं कार्य हे. त्यामुळे जवळजवळ अर्धा समास म्हटलं तसं त्यांनी 41 ओव्या समर्थांनी यासाठी लिहिलेल्या आहेत. जे प्रापंचिक माणसांची नाना प्रकारची मतेही प्रथमतः त्यांनी दिलेली आहे. ते आता आपण ओव्यांनुसार पाहणार आहोत. आणि पुढे 42 ते 48 पर्यंत ज्ञानी लोकांची पण भिन्न मते ती स्पष्ट केलेली आहेत आणि प्रपंचाचा फोलपणा त्यांच्या लक्षात आलेला आहे. म्हणून त्यांनी भक्ती, उपासना, ज्ञानमार्ग पसंत केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे की शास्त्रांच्या मतांवरच ते अडून बसलेले आहेत. स्वतःला महापंडित म्हणणारे लोक या पापसात भांडतायत, ते आपण 42 नंतरच्या ओव्यांमध्ये बघणार आहोत. तर आता आपण ओव्यांनुसार हा समास उलगडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपलं स्वतःचं आपण आत्मपरीक्षण करायचं आहे की आपण कोणत्या मताला ग्राह्य धरायचं आहे. यातनं आपल्याला हे शोधायचं आहे. सगळ्यांना वाटतं, कोण म्हणतं हे करा, हे कोण म्हणतं ते करा, तर ते ही मतं वाचल्यानंतर आपल्याला अज्ञानी लोकांची मतं कशी आहेत आणि ज्ञानी लोक. तर आता आपण ओव्यांनुसार ही सामान्य प्रापंचिकांची, अज्ञानी लोकांची मतं प्रथमतः जी 41 ओव्यात पहिल्यांदाच समर्थांनी घेतलेली आहेत त्यांचं काय मत आहे जीव जगत आणि ईश्वर याबद्दलची, ते आपण आता बघूया. जनाचे अनुभव पुसता कळव उठला विचिता, हा कथा कल्लोळ सता कौतुके कावा. सामान्य लोकांची मतं आणि त्यांचे अनुभव जर बघितलं ते आपल्याला कळून येतं की हे परस्पर विरोधी अनुभव आहेत आणि एकमेकांमध्ये कलह उत्पन्न होण्याचीच पाळी. त्याच्यामुळे तर ह्या मतांचा गोंधळ आणि अनुभवांचे आरडाओरड श्रोत्यांनी गमतीने कौतुकाने ऐकावी असं समर्थ आपल्याला सांगतात. एक म्हणती, आता बघा अगदी लक्ष द्या काय म्हणतात ते. एक म्हणती, हा संसारू करिता आपाविजे पहिलं पारू, आपला नव्हे की जो जारू जीव देण्या देवाचे. एक म्हणतो आपण संसारच करावा,
आणि हा संसार करता करता त्यातून आपल्याला पार पडता येतं. आणि जीवावर हे देवाचं नियंत्रण असल्याने हा व्याप काही आपल्या मालकीचा नाही आहे. एक म्हणती हे नगडे लोभ येऊन अंगी झडे, पोटच ते करणेला घडे कुटुंब सेवा कुटुंबाची. तर दुसरा काय म्हणतो, छे असं करून मुळीच चालणार नाही. याच्यामुळे काय होणार आहे, संसार करताना आपल्या अंगी लोभ जडतो आणि परंतु मग आपल्याला लोभ जडतो आणि मग पोटासाठी आपल्या कुटुंबाची सेवा करावी लागते. सगळ्या कुटुंब प्रमुखांना पुरुषांना हा आपल्याला अनुभव येतो. पुरुष लोक हे आपल्या कुटुंबासाठी किती किती तास काम करत असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेवढं पुरत नाही म्हणून की काय ओव्हरटाईम पण करत असतात, जास्तीचं काम करत पैसा मिळवत असतात कुटुंबासाठी हे. आणि म्हणजेच हा लोभ आपल्या कुटुंबाला पोचण्यासाठीच अजून काम करावं हा लोभ आपल्या अंगी येऊन चिकटतो. एक म्हणती स्वभावे संसार करावा सुखे नावे, काही दान पुण्य करावे सद्गती करणे. एक म्हणतो की संसार हा सुखाने आणि सहजपणाने करावा, ओढीताणीचा करू नये. आणि तो सुखाचा होण्यासाठी काय करावं, काही दान करून आपण पुण्य मिळवावं. म्हणजेच त्याने आपल्याला संसाराने नुसत्या सद्गती मिळणार नाही, तर त्यासाठी आपल्याला दान पुण्य काहीतरी करावं लागतं, पुण्य गाठीशी जोडायला लागतं. एक म्हणती संसार खोटा वैराग्य घ्यावा देशवटा, येणे स्वर्ग लोकीच्या वाटा मोकळ्या होती. तर दुसरा काय म्हणतो, संसार हा मुळातच खोटा आहे, त्यासाठी आपण वैराग्य धारण करावं आणि कुठेतरी देशांतरात निघून जावं. असे केल्याने आपल्याला स्वर्ग प्राप्तीचा मार्ग हा मोकळा होणार आहे. एक म्हणती कोठे जावे अर्थची का सया हिंडावे, आपुले आश्रमी असावे आश्रम धर्म करून. तर एक जण म्हणतो की जाणार कुठे आपण सोडून, संसार सोडून वैराग्य धारण करून जायचंय कुठे आपण, उगीच पायपीट करून शिरण्यापेक्षा आपण आश्रमधर्म सांभाळून आपल्या घरीच असावं आणि सुखेने संसार करावा, गृहस्थाश्रम पाळावा. कारण गृहस्थाश्रम हा सहज आश्रमात मुख्य आहे, हा पुढे विषय आपल्याला येणार आहे. तर आपला आपण गृहस्थाश्रम नेकीने करावा असं एक म्हणतं. एक म्हणते कैसा धर्म अवघा होत असे धर्म, हे संसारी नाना कर्म करणे लागे. तर एक म्हणतो अहो कुठला धर्म आणि कसलं काय घेऊन बसलाय, जिकडे तिकडे अधर्म पोकाळलेला आहे. या संसारात नाना प्रकारची भली बुरी कामं ही करावीच लागतात. तो कबुली देऊन टाकतो की भली बुरी कामं केल्याशिवाय प्रपंच होतच नाही असं तो सांगतो. एक म्हणती बहुतापरी वासना असावी बरी, येण्याची तरी दे संसारी अनायासे. एक म्हणतो शक्य तितकी संसार करताना वासना ही आपली चांगली ठेवावी असं. त्यामुळे वासना शुद्ध असेल आपली तर संसार हा भवसागर आपण अनायासा सुखेने तरुण जाऊ शकतो. एक म्हणते कारण भावेची पाहिजे देव, एक म्हणते अवघेची वाव कथा हवी. एक म्हणतो की संसार करण्यासाठी निष्ठा असावी लागते. कोणावर, भगवंतावर, सद्गुरूंवर निष्ठा असावी लागते आणि निष्ठेने देवाची प्राप्ती होते. आपण म्हणतो भाव तोची देव आपण म्हणतो ना, एकनाथांनीच म्हणलेलं आहे. त्यामुळे निष्ठा ठेवा आणि भगवंताची प्राप्ती करून घ्या. बाकीच्या सगळ्या गोष्टी या वायफळ आहेत समजाव्यात असं तो म्हणतो. एक म्हणती वडिले जीवी अवघी देवाची मानावी, माये व्यापे पूजित जावे एका कारणे. एक म्हणते आपल्याला माहिती सगळ्यांना मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव असं आपण म्हणतो. तर तो काय म्हणतोय तर आपण देवाब्राह्मणांचे पूजन करावे, नंतर आपण आई वडिलांनाच देव मानून त्यांची पूजा करावी असं आपल्याला म्हणतो. आणि शुद्ध निष्ठा ठेवून पूजा करीत जावी असं तो म्हणतो. एक म्हणती देवब्राह्मण त्यांचे करावे पूजन,
माये बापे नारायण विश्वजनाचा. तर एक काय म्हणतो की शास्त्रांचा आपल्याला भूतमात्रांचा पोषण करता हा कोण आहे? तर देव आहे. त्या देवाब्रह्मणांचे पूजन करावं आणि आणि त्यांची कृपा प्रसन्न करून द्यावी. नारायण हा विश्वी विश्वंभर आपण म्हणतो तसं तो नारायण, त्यामुळे तो अशा पूजेने तो प्रसन्न होतो. एक म्हणती शास्त्र पावे तेथे निरोपिले देवे, तेणे प्रमाणेच द्यावे परलोकासी. तर एक म्हणतो की शास्त्रांचा अभ्यास करावा आणि भगवंताने ज्यामध्ये तो उपदेश केलेला आहे त्यामध्ये त्याप्रमाणे वागावे, म्हणजे परलोक प्राप्त होईल. एक म्हणती अहोजना शास्त्र पाहता पूर्वेना, या कारणे साधूजना शरण जावे. एक म्हणतो अहो शास्त्र इतकी आहेत, आपलं आयुष्य इतकं कमी आहे, एवढ्या ह्याच्यामध्ये ह्या शास्त्रांचा अभ्यास होणार आहे का? तर ते शास्त्र न पाहता आपल्याला आपल्याला आपलं आयुष्यच पुरणार नाही. यासाठी साधूजनांना शरण जावं आणि ह्या भानगडीत शास्त्रांच्या न पडता साधूजनांना शरण जावं. एक म्हणती सांडता गोठी वायाची करित्या चाऊटी, सर्वास कारण पोटी भूतदया असावी. एक म्हणतो या गोष्टी सगळ्या जाऊ द्या, उगीच पटपट करू नका, तर अंतःकरणात भूतदया असावी, हेच सर्वाचे सार आहे. एक म्हणती एकची वरवे, आपुल्या आचार्य असावे, अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे. एक म्हणतो आपल्या आपल्या आचार धर्माने वागावं आणि अंतकाळी भगवंताचं नाम घ्यावं आज घेतलं म्हणजे झालं. दुसरं म्हणतं एक म्हणती पुण्य असेल तरीच नाव येईल, नाही तरी गुले पेळेल अंतकाळी. एक म्हणतो पुण्य गाठी असेल तरच भगवंताचं नाव येईल, नाहीतर आपल्याला भूल पडून भ्रांती पडेल आणि भगवंताचं नाम अंतकाळी येणारच नाही. एक म्हणती जिथं असावे तवचे सार्थक करावे, एक म्हणती फिरावे तीर्थाटन. एक म्हणतो जिवंत असताना देहाचं सार्थक करून घ्यावं, तर एक म्हणतो की तीर्थाटन करत फिरावं. एक म्हणती आटाटी पाणी पाषाणाची भेटी झुबकुळ्या मारित्या हिंपोटी कासा विसवतो. त्यावर एक म्हणतो तीर्थाटनाची यातायात करण्याची जरूरच नाही, तीर्थामध्ये जाऊन शेवटी पाणी आणि पाषाण यांचे दर्शन घ्यायचे असते. तीर्थामध्ये बुचकुळ्या मारता मारता नाकातोंडात पाणी जाते आणि जीव आपला कासावीस होतो, कष्टी होतो. एक म्हणती सांडी वाचाळी अगाध महिमा मंडळी, दर्शन मात्रे होळी होळी महापातकांची. त्याच्यावर अजून एक म्हणतो की हाच वाचाळपणा पुरे करा. या जगामध्ये तीर्थांचा महिमा हा फारच थोर आहे. तीर्थाच्या नुसत्या दर्शनाने माणूस हा पावन होतो आणि मोठमोठ्या पापांचीही होळी होऊन जाते. एक म्हणती तीर्थसभावे कारण मन आवरावे, एक म्हणती कीर्तने करावे सावकाश. तर एक म्हणतो की मन आपलं आवरावं. सगळ्या साधनांचा हेतू काय आहे, तर मन आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे, म्हणून मन आवरावं. यासाठी हे सगळे साधन आपले जे करतो ते आहे. मग आपले मन आवरा की तिथेच तेच तीर्थ म्हणून बनले, आपलं मन आवरलं की तेच तीर्थ बनेल असं त्याचं म्हणणं. तर एक म्हणतो सतत कीर्तन करावं. एक म्हणती योग बरवा मुख्य तोची आधी साधा, देहो अमरची करावा अकस्मात. तर एक म्हणतो योगासन ही सर्वात उत्तम आहे, म्हणून सगळं बाजूला सारून आधी योगासना करावी आणि देह अमर करून घ्यावा. एक म्हणती ऐसे काय काळ वंचना करू नये, एक म्हणती धरावी सोये भक्ती मार्गाची. तर एक म्हणतो काय म्हणतो हे काय अशा रीतीने काळाला फसू नये, देह अमर होतो म्हणते, म्हणून तर लगेच पुढे म्हणतो की अशा रीतीने काळाला फसवू नये. एक म्हणतो भगवत भक्तीचा अवलंब करावा. एक म्हणती ज्ञान बरवे, एक म्हणती साधन करावे, एक म्हणती मुक्त असावे निरंतर. अशी ही अनेक मतं आहे. एक म्हणतो ज्ञानमार्ग उत्तम आहे, एक म्हणतो साधना करावी, तर एक म्हणतो सदा सर्व काळ मुक्तपणाने वागावे. एक म्हणती अनर्गळा दरी पापाचा कंटाळा, एक म्हणते मोकळा मार्ग मुसा. तर एक काय म्हणतो बरं का, अरे मुक्तपणाने म्हणजे स्वैरपणाने वागणारा माणसा पापाचा थोडा तरी कंटाळा करावा
म्हणजे मुक्तपणाने म्हणजे स्वैरपणाने वागणे हे असं धरतात, ते तसं खरं नाही आहे. पण आपल्याला तो म्हणतो की स्वैरपणाने वागणारा माणूस हा चंदीबंदी असतो असं म्हटलं जातं. आणि तो स्वैर, आम्हाला कोणाचंही बंधन नको आहे, आम्ही स्वैरपणानेच वागणार. हा देह, हा जन्म त्यासाठीच आलेला आहे असं म्हणतो. एक म्हणती अनर्गळा धरी पापाचा कंटाळा, एक म्हणती मोकळा मार्ग उंचा. तर आमचा मार्ग हा बंधनरहित आहे असं म्हणतो. एक म्हणते विशेष करू नये निंदा द्वेष, एक म्हणती सावकाश दुष्ट संघ साधावा. प्रत्येकाच्या परीने, प्रत्येकाचा हा अनुभव आहे तो त्याच्या परीने तो खराच आहे, पण ह्या सगळ्यांचा ताळमेळ काही बसत नाही. एक म्हणतो, काय म्हणतो की परमार्थात विशेष काही असेल तर काय करायचे, आपण कोणाची निंदा करायची नाही, कोणाचा द्वेष करायचा नाहीये. तर एक म्हणतो दुष्टांची संगत ही हळूहळू सोडून द्यायचे, टाकायचे. एक म्हणती ज्याचे खावे त्या सन्मुखची मिळावे, तेने तत्काळाची पावावे मोक्षपद. एक म्हणतो आपण ज्याचं अन्न खातो त्याच्या चाकरीत त्याच्या समोर देह ठेवावा. पण त्याला हे समजत नाही की आपल्याला अन्न देणारा बाह्यकरणी जरी साहेब दिसत असला तरी अन्न देणारा खरा हा परमात्मा आहे. जो चोच देतो तो चारा देतो ही म्हण त्याला ही माहिती नाही आहे. आणि असं केल्याने तर आपल्याला मोक्षपद ताबडतोब प्राप्त होतं. एक म्हणते सांडा गोठी आधी पाहिजे ती रोटी मग करावी चावटी सावकाश. एक म्हणतो की आधी या सगळ्या गोष्टी राहून दे, आधी पोटभर अन्न खायला हवे, तो मिळाल्यानंतर बाकीचा वेळ सावकाशपणे बोलावा. असं म्हणजे आपल्याकडे जीवन आहे, आधी पोटोबा आणि मग विठोबा असं म्हणतात. ते ह्या ओवीतली त्याची आठवण सहजच येऊन जाते. एक म्हणती पाऊस असावा, एक सकळ योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे. तर एक म्हणतो या सगळ्या गोष्टी छान चालतात कधी, तर पाऊस पडल्यानंतर चांगला झाला पाहिजे. म्हणजेच पाऊस पडला तर दुष्काळ पडणार नाही. आता दुष्काळ पडू नये म्हणून जे सगळं ठीक चालतं, म्हणजे आधी पहिला पाऊस चांगला पडला पाहिजे. एक म्हणती तपोनिधी होता ओळती सगळे सकळ सिद्धी, एक म्हणते रे आधी इंद्रपद साधावे. तर एक काय म्हणतो की खूप तपश्चर्या करून तप करावं, साठवावं आणि त्या योगाने या सर्व सिद्धी आपल्याला प्राप्त होतात, काही कमी पडत नाही. एक म्हणतो आधी इंद्रपद साधावं. एक म्हणते आगम पावा वेताळ प्रसन्न करून यावा, तेने पाविजे देवा स्वर्गलोक. एक म्हणतो तंत्रशास्त्राचा अभ्यास करावा, वेताळ प्रसन्न करून यावा आणि त्याच्या साह्यानं स्वर्गात जावं आणि देव म्हणून राहावं. एक म्हणते अघोर मंत्र तेने होईते स्वतंत्र, श्रीहरी जयचा कळत्र तोयची ओळे. एक म्हणतो अघोर मंत्र आपण साध्य करून घ्यावा म्हणजे त्याने स्वतंत्रता होईल आणि श्रीहरी तिचा आश्रय आहे, म्हणजेच ती लक्ष्मी ही आपल्याला सहज प्राप्त होते. एक ती लागले सर्वधर्मी तेथे कैसे क्रियाकर्म, एक म्हणते कुकर्म तिच्यामध्ये. एक त्याच्यावर काय म्हणतो की लक्ष्मीच्या मदानेच आपल्याला मग क्रियाकर्म करण्याची काहीच गरज भासत नाही. पण एक आणि म्हणतो त्याच्यावर एक म्हणतो की लक्ष्मीच्या वदानेच सगळी वाईट कर्म आपल्याला घडताना दिसून येतात. एक म्हणते एक साक्षप करावा मृत्युंजयाचा जप, तेने गुणे सर्व संकल्प सिद्धी ते पावे. एक म्हणतो की एकच प्रयत्न करावा, तो म्हणजे काय, मृत्युंजयाचा जप करावा. त्याच्या सामर्थ्याने सगळ्या सिद्धी संकल्पसिद्धी जातात. एक म्हणती भटुभैरव, एक प्रेने पावे जे वैभव, एक म्हणती झोटिंग सर्व पूर्वी तसे. एक म्हणतो भटुभैरवाची कृपेने सगळं वैभव प्राप्त होतं. एक म्हणतो झोटिंग सर्व काही पुरवतो. एक म्हणतं काय काळी कंकाळी ते एक म्हणती भद्रकाळी, एक म्हणती उच्चिष्ट चांदाळी सहन कसा हे करावी.
आता कोण कोण, आता ही सगळी देवतांची नावं त्यांनी घेतलीत. काळी कंकाळी, एक म्हणतो भद्रकाळी, एक म्हणतो उष्टी चांडाळी प्रसन्न करून घ्यावी, तर एक म्हणतो विघ्नहर, एक म्हणतो गणपती प्रसन्न करून घ्यावा, एक म्हणतो भोळा शंकर करून घ्यावा प्रसन्न, एक म्हणतो सत्वर पावे भगवती, भगवती सत्वर पावते, एक म्हणतो मल्हारी प्रसन्न करून घ्यावा, सत्वराचे सौभाग्य करी, एक म्हणती महाबरी भक्ती व्यंकटेशाची. कोण म्हणतो मल्हारी ताबडतोब भाग्यवान करतो, तर कोण म्हणतो व्यंकटेशाची भक्ती ही सर्वात उत्तम भक्ती होय. एक म्हणते पूर्व ठेवा, एक म्हणते प्रयत्न करावा, एक म्हणते भार घालावा देवावरी, एक म्हणतो की आपली सगळं हे कार्य हे कर्म आहे ते पूर्व संचितावर पुण्याईवर अवलंबून असतं. तर एक म्हणतो खूप प्रयत्न करावा आणि एक म्हणतो देवावर भार घालून आपण निश्चिंत राहावं, स्वस्थ राहावं. आणि एक म्हणते देवकैचा अंतची पाहतो भल्यांचा, एक म्हणते या युगाचा युगधर्म, एक म्हणतो हा कसला देव. तर एक जण म्हणतो कैसा देव, तो म्हणतो एक म्हणती देवकैचा अंतची पाहतो भल्यांचा, हा कसला देव की जो अंत अगदी सज्जनांचा अंतच पाहतो. तर एक म्हणती, आता काय झालं पुन्हा सुरू, एक म्हणती देवकैचा अंतची पाहतो, एक म्हणती हा युगाचा युगधर्म, एक म्हणतो अहो हा कसला देव, हा तर सज्जनांचा अगदी अंतच पाहतो. त्यावर एक जण काय म्हणतो, तर हा देवाचा दोष नाही, सज्जनांचा छळ व्हावा ही हा मुळी युगधर्मच आहे असं म्हणतात. एक आश्चर्य मानिती, एक विस्मय करीती, एक कंटाळणे म्हणती काय होवे ते पाहावे. एक जण एकंदर परिस्थिती पाहता, एक जण कोणी आश्चर्य करतात तर कोणी थक्क होतात, तर काही जण कंटाळून म्हणतात की काय आता जे होईल ते आपण पाहावे. ऐसे प्रापंचिक जन लक्षणे सांगता गण, परंतु काही एक चिन्ह अल्पमात्र बोललो. एवढी लक्षणे समर्थांनी सांगितली तरी ते म्हणतात की आपल्याला त्याची तऱ्हा कळावी म्हणून थोड्या प्रकारे या लक्षणांचं वर्णन केलेलं आहे. असं अनेक प्रापंचिक आपापली मते सांगत असतात. ती सगळी सांगता येणं शक्यच नाहीये, हे आपण ध्यानात घ्यावे. आता असो हा स्वभाव ज्ञातांचा कैसा अनुभव, तोही सांगितलेलं सर्व सावध ऐका. प्रापंचिक लोक तर मग असे म्हटलं की प्रापंचिक लोक तर बोलून चालून अज्ञानी, स्वस्वरूपाच्या बाबतीत ते अज्ञानी असतात, तर त्यांच्या मतात भिन्नता आढळते. तर ते काही नवल नाही, त्यात भ्रममूलक असली तरी सुद्धा काही नवल नाही. पण परमार्थ मार्गामध्ये राहणारे सुद्धा आणि स्वस्वरूपाची ओळखण असणारे लोक सुद्धा आपापली भिन्न मते मांडतात. त्यांचा अनुवाद आता समर्थ इथे पुढील श्लोकात ओव्यांबद्ध करणार आहे. एक म्हणती करावी भक्ती श्री हरी देईल सद्गती, एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होईल. बघा आता देवाकडे जाण्याचे प्राप्तीचे 4 मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत. ज्ञानमार्ग, ध्यानमार्ग, कर्ममार्ग, भक्तिमार्ग असे मार्ग आहेत. तर त्याप्रमाणे त्यांची ते मतवती ज्ञानी लोक म्हणतात. तर ज्ञानी लोक असं म्हणतात की एक म्हणतात करावी भक्ती, काही जण म्हणतात की भक्ती करावी, परमेश्वराची भक्ती करावी, त्यामुळे मग भक्तांना देव सद्गती देतो. तर एक म्हणती ब्रह्मप्राप्ती करण्याची, तर एक जण म्हणतात कर्ममार्गानेच ब्रह्मप्राप्ती होते. एक म्हणती भोग सुटेना, जन्ममरण हे तुटेना, एक म्हणती उर्मी जाना ज्ञानाच्या. तर एक जण म्हणतो काय म्हणतो की भोग भोगल्या वाचून काही सुटका नाही, त्यामुळे जन्ममरण परंपरा ही खंडितच होत नाही. तर एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या. तर एक म्हणतो की ह्या अज्ञानाच्या ह्या सर्व उर्मी आहेत
अज्ञान आहे तोपर्यंत त्या येतच राहणार. एक म्हणती सर्व ब्रह्म तेथे कैसे क्रियाकर्म, एक म्हणती हा धर्म बोलोच नये. तर एक म्हणतो ब्रह्माखेरीज जर दुसरं काहीच नाही आहे तर मग क्रियाकर्माची जरुरीच काय आहे, त्यामुळे करायची गरजच नाही आहे. तर त्यावर एक म्हणतो क्रियाकर्माच्या बाबतीत अशी भाषा वापरणं हे हाच अधर्म आहे असं बोलूच नये. कारण क्रियेशिवाय कोणतंही कर्म केल्याशिवाय मनुष्य प्राणी हा राहूच शकत नाही. एक म्हणती सर्वनासे उरेल तेची ब्रह्म असे, एक म्हणती ऐसे नसे समाधान. एक जण म्हणतं की दृश्य हे सारे नाशवंत आहे आणि ते नासल्यानंतर ते नष्ट झाल्यानंतर उरते जे उरते ते परब्रह्म होय. त्यावर एक जण काय म्हणतो, एक म्हणती ऐसे नसे समाधान. तर एक म्हणतो की समाधानाचे स्वरूप हे अशा प्रकारचे नाही आहे. परब्रह्म प्राप्तीचे स्वरूप समाधान मिळणारं हे वेगळंच आहे. सर्व ब्रह्म केवल ब्रह्म दोन्ही पूर्व पक्षाचे ब्रह्म अनुभवाचे वेगळे ब्रह्म हे म्हणती एक. सर्व ब्रह्म आहे आणि सारे दृश्य नष्ट होऊन उरणारे ते ब्रह्म आहे असे म्हणणे हे दोन्ही म्हणणे हे दोन्ही सिद्धांत जे आहेत ते पूर्व पक्षाचे भ्रम आहेत असं म्हणून एक म्हणतो की ब्रह्माच्या अनुभवाचे वर्म हे ह्याच्यापेक्षा अगदी वेगळं आहे. एक म्हणती हे दगडे अनुर्वाच्य वस्तू घडे जे बोलता मौन पडे वेदशास्त्रांशी. एक जण असं म्हणतं की ह्याचं ब्रह्माचं वर्णन करून जायला वेदशास्त्रांनी देखील त्यांची मती देखील कुंठित झाली. त्यांनी सुद्धा त्या बाबतीत मौन स्वीकारलं आहे. तर त्यांचं बोलणं थांबवायला लागलेलं आहे. जे बोलता मौन पडे वेदशास्त्रांशी म्हणून मन आणि वाचा यांच्या कक्षेच्या बाहेर हे आपलं असल्यामुळे ब्रह्म परब्रह्म या कक्षेच्या बाहेर आहे. त्यामुळे आपल्या अनुभवाच्या कक्षेमध्ये आवाक्यात येण्यात ते शक्यच नाही आहे. तव श्रोता अनुवादला म्हणे निश्चय कोण केला, सिद्धांत मते अनुभवला उभी कैची. त्याच्यावर हा श्रोता आक्षेप काय काढतोय की म्हणे निश्चय कोणी केला. हे ऐकून श्रोता म्हणतो की ब्रह्म असे आहे आणि तसे आहे असा हा निश्चय केला तरी कोणी, असा तो विचारतो. सिद्धांत मते अनुभवाला उरी कैची. कारण सिद्धांत पक्षाप्रमाणे आपल्याला सद्वस्तूच्या ठिकाणी अनुभव घेतो हाच असे द्वैतच नाही आहे. उरी कैसी तिथे द्वैत नसते तिथे अनुभव सुद्धा कसा येऊ शकणार, निर्माणच होऊ शकत नाही. अनुभव देही वेगळा आले हे पूर्वीच बोलले, गाता आता काही काय केले नवचे की. आपण वक्ता आता त्याच्यावर असं म्हणतोय प्रत्येक माणसाचे अनुभव हे वेगवेगळे आहेत आणि हे पूर्वीच सांगितले ते सगळे आता पुन्हा एक करता येणार नाहीत. म्हणून एक साक्षीत्वे वर्तती साक्षी वेगळाची म्हणते. एक साक्षत्वे वर्तती साक्षी वेगळाची म्हणते. आपण दृष्टा ऐसी स्थिती अनुभवाची स्वानुभवाची. एक जण साक्षी म्हणतो साक्षी एक साक्षीत्वाने वागतो, साक्षी वेगळा आहे असे तो म्हणतो. आपण द्रष्टा आहोत आणि केवळ साक्षी पाहणारे म्हणजे साक्षी रूपाने आहोत ही खरी अनुभवाची कथा आहे, अवस्था आहे. दृश्याहून द्रष्टा वेगळा ऐसी अलिप्तपणाची कळा. आपण साक्षीत्वे निराळा स्वानुभवे. कारण दृश्याहून द्रष्टा हा वेगळा आहे असा अनुभव स्थिर झाला म्हणजे दृश्यात राहून त्यापासून अलिप्त राहण्याची क्रिया साधते. पुन्हा एकदा सांगते, दृश्याहून द्रष्टा हा वेगळा आहे हा असा अनुभव आपला जर स्थिर झाला म्हणजे दृश्यात राहून त्यापासून अलिप्त राहण्याची ही कला आपल्याला साधते आणि साक्षी रूपाने आपण निराळे आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येतो. सकळ पदार्थ जाणता तो पदार्थाहून परता देही असून अलिप्ता सहजची आली. आता
सगळ्या पदार्थांना जो जाणतो त्या पदार्थाच्या तो पलीकडे असतो, त्यांच्याहून तो निराळा असतो असा अनुभव आल्यावर देहात असून सुद्धा अगदी सहजी अलिप्तता त्याला साधून जाते. एका ऐसे स्वानुभवे म्हणती साक्षात्मय वर्तावे, दृश्य असोनी वेगळे व्हावे दृष्टेपणे. ज्याला हा अनुभव येतो ना तो असं म्हणतो की आपण साक्षीपणानं राहावं. दृश्य आजूबाजूला असले तरी द्रष्टेपणाने त्याच्यापासून आपण वेगळं राहावे आणि मी केवळ पाहणारा आहे म्हणजे साक्षी आहे या भूमिकेवर आपण आरूढ व्हावं. दृश्य म्हणून मी केवळ पाहणारा आहे ही मनामध्ये कायम भावना धरून चालावी, दृश्यात वावरावं असायच्या या भावनेने आपण दृश्य जगतात वावरावं आहे. एक म्हणती नाही भेद वस्तू ठाईचे अभेद, तेथे कैसा मतिमंद प्रकार द्रष्टा आणला. यामध्ये एक जण म्हणतो की मुळात ब्रह्मवस्तूमध्ये कसलाच भेद नाही आहे, तर ती संपूर्ण अभेद आहे. तर त्या अभेद रूपा वस्तूमध्ये हा वेगळा द्रष्टा कसा आणता येईल. अवघी साखरची स्वभावे तेथे कडू काय निवडावे, द्रष्टा कैसा स्वानुभवे अवघेची ब्रह्म. आपल्याला साखरेचं उदाहरण दिलेलं आहे. साखर ही आपण सगळी साखरच आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला कडूपणा, त्याच्यामध्ये साखरेमध्ये कडूपणा असेल का हो? पण ज्या ठिकाणी सगळी साखरच भरलेली आहे तिच्यामधील कडूपणा निवडून बाजूला काढणं शक्य आहे का हे आपल्याला उदाहरण त्यांनी दिलेले आहे. त्याचप्रमाणे जेथे सगळे परब्रह्म घनदाट भरलेले आहे तेथे स्वानुभवाने द्रष्टा वेगळेपणाने बाजूला काढता येणार नाही. प्रपंच परब्रह्म अभेद वेदवादी मानिती भेद, परिहा आत्मा स्वानंद आकारला. प्रपंच आणि परमार्थ, दृश्य विश्व आणि परमात्म वस्तू यामध्ये यत्किंचितही भेद नाही. भेद मानणारे लोक उगीचच भेद मानतात. एकच एक स्वानंद घन आत्मा विश्वरूपाने हा साकारास आलेला आहे. विहुरले तूप थिजले तैसे निर्गुणचे गुणा आले, तेथे काय वेगळे केले दृष्टेपणे. आपण बघतो की गरम तूप पातळ असते आणि ते थिजले की ते घट्ट होते, परंतु तुपामध्ये काही फरक पडतो का? नाही, तूप हे तूपच राहते. त्याचप्रमाणे निर्गुण परमात्मा वस्तू सगुण होऊन आकारास आली, तिच्यामध्ये काहीही फरक नाही आणि तेथे दृष्टेपणाने वेगळे काय करता येणार? अर्थात आपल्याला काहीही वेगळं करता येत नाही. म्हणून द्रष्टा आणि दृश्य अवघा एकची जगदीश, दृष्टेपणाचे सायास का सयासी. म्हणून द्रष्टा आणि दृश्य दोन्ही मिळून एकच परमेश्वर आहे, मग द्रष्टेपणाची खटपट हवी कशाला असं एक जण म्हणतं. सारांश आता ह्याच्यातनं काय घ्यायचंय आपल्याला? ब्रह्मची आकारले सर्व ऐसा एकांचा अनुभव, ऐसे हे दोन्ही स्वभाव निरोपले. आतापर्यंत दोन आपल्याला अनुभव हे आपल्याला सांगितलेले आहेत. दृश्य विश्व म्हणजे आकारास आलेले परब्रह्म होय असा काही लोकांचा अनुभव आहे आणि अशा प्रकारचे हे दोन अनुभव आपल्याला सांगितले. कुठले अनुभव सांगितले? एक अनुभव असा की द्रष्टा दृश्याहून वेगळा आहे, तो साक्षीपणाने दृश्य पाहतो. आणि दुसरा अनुभव असा की द्रष्टा वेगळेपणाने उरतच नाही. द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही एकच परमात्म वस्तू आहेत. हे दोन अनुभव आपल्याला या आतापर्यंत समर्थ म्हणतात मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता अनुभवाचे हे दोन अनुभव झाले बरं का. आणि आता तिसरा अनुभवाचा तिसरा प्रकार समर्थ आपल्याला सांगता आहेत. काय तो ऐकायचं आहे आपण. एक तिसरा अनुभव प्रपंच सारुण्या सर्व काही नाही तोचे देव ऐसे म्हणते. काय सांगतायत? सर्व दृश्य प्रपंच अथवा दृश्य विश्व बाजूला सारावं आणि ते बाजूला सारल्यावर जे काही शिल्लक राहतं
जे काही शिल्लक उरले नाही असे वाटते तेच तोच देव समजावा असे काही लोक म्हणतात. दृश्य अवघे वेगळे केले, केवळ दृश्य शिवरले, तेची ब्रह्म अनुभवले म्हणती एक. आता जेवढे म्हणून दृश्य, मगाशी ती शून्य अवस्था मी जी बोलले ती आता येणार आहे बरं का. जेवढे दृश्य म्हणून आहे ते सगळे बाजूला सारल्यावर काय शिल्लक राहतं? दृश्य गेलं तर अदृश्य शिल्लक राहतं आणि त्याचा अनुभव हाच परब्रह्म स्वरूपाचा अनुभव आहे असे काही लोक म्हणतात. परी ते ब्रह्म म्हणू नये, उपायासारखा पाये, शून्यत्वास गम्म काय म्हणू येईल. सगळे दृश्य बाजूला सारलं की शून्य उरतं आणि त्या शून्याला ब्रह्म म्हणता येत नाही. आणि म्हणजेच मग असे म्हटलं, दृश्य एकीकडे दृश्य आणि दुसरीकडे ब्रह्म परब्रह्म आणि मध्ये जी जागा आहे ते शून्य आहे. त्याचं अस्तित्व आपल्याला, शून्य म्हणजे अस्तित्व ज्याचं नाही आहे तेच ब्रह्मशून्य आहे असं म्हणणं हे ब्रह्माच्या अस्तित्वाला दुसरं म्हणजे नाहीसं करण्यासारखंच आहे. ते परी ते ब्रह्म म्हणूच नये, परंतु सारं दृश्य बाजूला सरल्यावर फक्त शून्य उरतं. त्या शून्याला ब्रह्म म्हणू नये. आणि तसं म्हटलं तर त्याचा अपाय हा उपायासारखा होईल. ब्रह्मासारखे संपूर्ण खरे अस्तित्वच दुसरं नाही आहे. आणि मग अशी म्हटलं तसं आपल्याला ब्रह्मशून्य आहे असं ब्रह्माला असं म्हणणं म्हणजेच ब्रह्माचं अस्तित्व नाकारण्यासारखं आहे, नाहीसं करण्यासारखं आहे. म्हणून ब्रह्म अनुभवास येण्यासाठी जो उपाय केला तो शेवटी अपाय ठरतो. दृश्य अवघे ओलांडले, अदृश्य शून्यात विपडले, ब्रह्म म्हणून उरडले तेथूनच वागे. मग अशी म्हटलं तसं दृश्य सगळं ओलांडलं की अदृश्य शिल्लक उरते आणि ते शून्य रूप आहे हे आपण ते लक्षात घ्यायचं आहे. ते शून्यच ब्रह्म आहे असं समजून साधक मागे फिरतो. वास्तविक या कडेला दृश्य विश्व आहे, त्या कडेला परब्रह्म आहे. या दोन्हींच्या मध्ये शून्याचं स्थान आहे. वेडा साधक त्या शून्यालाच ब्रह्म समजतो. राया तिकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया संबंध बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे. रायास नाही ओळखले, सेवकास रायसे रावसे कल्पिले, परी ते अवघे व्यर्थ गेले राजा लेखता. आता त्याने उदाहरण असं दिलेलं आहे की एक माणूस राजाला भेटायला गेला, त्याला राजाचा नोकर भेटला. तोच राजा आहे असं समजून गैरसमजत करून त्याने घेतली. नंतर खरा राजा जेव्हा त्याला भेटतो ना तेव्हा पहिली समजूत अगदी चुकीची आहे असं त्याच्या लक्षात येतं. तैसे शून्याचं कल्पिले ब्रह्म, पुढे देखता परब्रह्म, शून्यत्वाचा अवघा ब्रह्म तुटवून गेला. ज्याप्रमाणे या राजाचं उदाहरण, नोकराचं आणि राजाचं उदाहरण सांगितलं आणि खरा राजाची ओळख तेव्हा पडते, त्याचप्रमाणे दृश्य ओलांडल्यानंतर आढळलेले शून्य ब्रह्म मानलं खरं. पण नंतर खरे परब्रह्म दर्शन जेव्हा होतं ना तेव्हा शून्यपणाचा सगळा भ्रम हा आपोआप नाहीसा होतो, आपोआप नाहीसा झाला, तुटून गेला. परी हा सूक्ष्म आडताळा वारी विवेके वेगळा, जैसे दुग्ध घेऊन गळा राजहंस सांडी. परंतु शून्याचा ग्रंथ हा सूक्ष्माचा आहे. परब्रह्माच्या दर्शनामध्ये तो अडथळा आहे. आपल्याला हा अडथळा सुद्धा कसा आहे? तो अगदी सूक्ष्म आहे. तो सूक्ष्म विवेकानेच आपल्याला बाजूला सारायचा आहे. ज्याप्रमाणे आपल्याला जे उदाहरण दिलं आहे, राजहंस पक्षी जसं दूध आणि जळ एकत्र करून ठेवल्यावर फक्त दूध घेतो, पाणी टाकून देतो, तद्वतच आपण शून्य आणि परब्रह्म ह्यातला विवेक करायचा आहे. आणि सूक्ष्म विवेकाने आपण हा परब्रह्मामध्ये येणारा सूक्ष्म शून्याचा अडथळा आहे तो बाजूला करायचा आहे आणि परब्रह्माचं निखळ दर्शन आपल्याला घ्यायचं आहे, ग्रहण करायचं आहे. परब्रह्म स्वरूप वेगळे पाहणे घडेना, वेगळेपणे पाहणे घडे, वेगळे वृत्ती शून्यत्वे पडे, पोटी संदेह वाढे शून्यत्वाचा. आता आपल्याला आधी काय करायचं आहे तर
पहिले सगळे दृश्य हे बाजूला सारायचे, मग दृश्य अदृश्य ओलांडायचे. दृश्य बाजूला सारलं की अदृश्य होतंय आपण बघितलं, आणि अदृश्य जोपर्यंत आपल्याला ओलांडायचंय, मग अदृश्य शून्य ओलांडून आपल्याला पलीकडे जायचंय. दृश्य मगाशी बघितलं, दृश्य आणि अदृश्याच्यामध्ये जे स्थान आहे ते शून्याचं आहे, आणि ते शून्याचं स्थान शून्य आपण ओलांडायचंय, आणि मग मूळ मायेच्या पलीकडे असलेल्या परब्रह्माचं दर्शन हे आपल्याला घडणार आहे, घडत असते. वेगळेपणे पाहणे, टेणे वृत्ती शून्यतेपणे, पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. आपण वेगळेपणाने जोपर्यंत पाहतो तोपर्यंत आपली वृत्ती शून्यपणापर्यंतच जाऊन तेथे थांबते. पोटी पाहावे, पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. त्यामुळे मनात शून्यपणाची कल्पना वाढत जाते, आणि भिन्नपणे अनुभवले तयास शून्य ऐसे बोधिले, वस्तुलक्षिता भिन्न झाले पाहिजे आधी. आपण जे अदृश्य सूक्ष्म वेगळेपणाने अनुभवता येते त्यास शून्य असे म्हणतात. आणि परंतु परमात्मा वस्तू जर अनुभवायची असेल तर प्रथम तिच्याशी आपल्याला तदाकार व्हायला लागतं, आणि तिच्याशी अभिन्न राहूनच ते आपल्याला पाहता येते. वस्तू आपणची होणे ऐसे वस्तूचे पाहणे, निश्चयसे भिन्नपणे शून्यत्व लाभे. आपण वस्तुरूप होऊन जाणे आणि वस्तू परमात्मा वस्तू पाहणे ही परमात्मा वस्तू पाहण्याची अशी रीत आहे, आणि ती अनुभव अभिन्न होऊनच ती पाहायला लागते. वेगळेपणाने पाहू गेल्यास आपल्याला खात्रीनं शून्यत्वाचं दर्शन घडते. हे आपल्याला इथे निश्चित लक्षात ठेवायचे आहे. या कारणे शून्य काही परब्रह्म होणार नाही, वस्तुरूप होऊन पाहिजे स्वानुभवे. या सर्व विवेचनावर आपल्याला स्पष्टपणे ध्यानात येते, काही केल्या शून्य हे परब्रह्म होऊ शकणार नाही. परब्रह्माचे दर्शन व्हावे असे वाटलं तर ते तदाकार होऊ, त्याच्याशी तदाकार होऊनच घ्यावे लागते. ब्रह्मरूप होऊनच ब्रह्माचा अनुभव येतो. देव पाहाव्या गेलो, देवची होऊ न ठेलो, अशी आपली स्थिती झाली पाहिजे. आपला खरा आता पुढे समर्थ असं सांगतात, आपण वस्तू शुद्धचे आहे, मग मन मी ऐसे कल्पू नये, साधू संगती उपाये तुझी आत्मा. आपण स्वतःच परमात्म स्वरूप आहोत, आणि परमात्म स्वरूप स्वतः सिद्ध आहे, ते कशातनं उत्पन्न करायला लागत नाही, उत्पन्न होत नाही. तद्वतच आपणही स्वतः परमात्म स्वरूपच आहोत. मग काय करायचे? मी मन आहे ही आपण कल्पनाच मुळी करायची नाहीये, मी स्वतः सिद्ध आत्मा आहे अशीच भावना करावी, आणि हा उपायच आपल्याला सत्पुरुष सांगतात. मन मी ऐसे नाथिले, संती नाही निरोपिले, मानावे कोणाच्या बोले, मन मी ऐसे. मुळात मी मनरूप नाहीच आहे. मनोबुद्धी अहंकार चित्ताने जाणून, शंकराचार्यांनी पण आत्मशतकामध्ये हे सांगितलंय, मी मन नाही आहे. तो कोण आहे? मी मन नाही, मी अहंकार नाही, मी चित्त नाही, असं एक एक करत तत्व चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम असं शंकराचार्यांचं आत्मशतक अगदी म्हणताना डोळे अगदी भरून येतात बरं का. म्हणून आपण मन नाहीच आहे, मी मन, माझं रूप हे मन आहे, माझं रूपच नाही आहे. आणि संतांनी पण असं कधी सांगितलेलं नाही आहे. मग उगाच कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा बोलण्यावर विश्वास ठेवून मी मनरूप आहे असं कधीही मानायचे नाही आहे. संत वचने ठेविता भाव, तोची शुद्ध स्वानुभव, मला असा तैसाच स्वभाव आपण वस्तू. संत वचनावर संपूर्ण निष्ठा ठेवणे, श्रद्धा ठेवणे हा शुद्ध स्वरूप अनुभव घेण्याचा येण्याचा त्याचा मार्ग आहे. आणि संत वचनावर पक्की दृढ श्रद्धा ठेवली की मनाचा पहिला स्वभाव हा पालटतो. म्हणजेच मन हे आपलं संतांच्या संगतीत हे उन्मन होतं, आणि आपणच परमात्मा स्वरूप आहोत असं त्याचं रूपांतर होऊन, आणि मन देखील मग ब्रह्मस्वरूप होऊन जातं. आपल्याला म्हणतात कशागत, आपण मनाला पालटण्याची शक्ती ही आपल्यातच आहे. संतांच्या संगतीची कला आपल्याला नक्की लवकर साधते.
जयाचा घ्यावा अनुभव तोचे आपण निरावयव आपुला आहे ते अनुभव विश्वजन. ज्या स्वरूपाचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे ते स्वरूप म्हणजे खरा मी आहे आणि मी निरवयव आहे, निराकार आहे. त्या स्वरूपाचा अनुभव ज्याचा येतो त्याचा फायदा या सगळ्या लोकांना होतो असं आपल्याला या ओबीत सांगितलंय. लोभी जन साधू गेले तव ते लोभये धनची झाले मग ते भाग्य पुरुषे भोगिले सावकाश. इथे आपल्याला लोभी माणसाचं उदाहरण असं याच्यासाठी दिलंय की एक लोभी माणूस धन मिळवण्याच्या नादी लागतो आणि धन मिळवण्याचा हेतूच विसरून जातो. त्याची वृत्ती ही सगळी धनमय होऊन जाते. त्या धनाचा त्याला उपभोगही घेता येत नाही. ते नुसते तो साठवून ठेवतो. त्याच्या मागून कधीतरी जो एखादा कोणी भाग्यपुरुष असेल त्याला त्या धनाचा मात्र यथेच्छ उपभोग घेता येतो. तैसे देहबुद्धी सोडता साधकास झाले सत्वता. अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी. साधकाच्या बाबतीत सुद्धा असंच झालेलं घडतं. आपल्याला दिसून येतं असंच घडलेलं. स्वानंद मिळावा म्हणून परब्रह्माच्या नादी साधक लागतो प्रथम. पुढे काय होतं, त्याची देहबुद्धी ही आपोआप कमी होत जाते. स्वानंद भोगण्याचा त्याचा हेतू ही नाहीसा होतो आणि वृत्ती त्याची ही ब्रह्ममय होते. अर्थातच स्वानंद भोगायला तो मीपणाने वेगळा उरतच नाही. मग त्याच्या ब्राह्मी स्थितीचा किंवा आध्यात्मिक श्रीमंतीचा फायदा हा इतर लोकांना मिळतो. आणि ब्रह्मानुभवाची कथा आहे ही अशी आहे, आपल्याला समर्थाने ह्याच्यामध्ये सांगितलेले आहे. म्हणजे काय करतात, पहिल्यांदा साधक ब्रह्मानुभव मिळावा म्हणून परब्रह्माच्या मागे लागतो. पुढे त्याची देहबुद्धी आपोआप कमी होत जाते. स्वानंद भोगण्याचा त्याचा हेतूही आपोआप नाहीसा होतो आणि मग त्याची वृत्ती जी आहे ती ब्रह्ममय होते. आणि अर्थातच स्वानंद भोगायला तो मीपणाने उरतच नाही. आणि मग त्याच्या ब्राह्मी स्थितीचा ह्या फायदा, जसं धनाच्या बाबतीत सांगितलं, धनलोभ्याच्या बाबतीत सांगितलं, तसंच याच त्याच्या ब्राह्मी स्थितीचा किंवा आध्यात्मिक श्रीमंतीचा फायदा इतर लोकांनाच मिळतो. अशी ही ब्रह्मानुभवाची कथा आहे. आपला खरा मी आपण वस्तू मुळी एक, ऐसा ज्ञानाचा विवेक, येथून हा दानदशक संपूर्ण झाला. म्हणजे ह्याच्यात लक्षात आपल्याला घ्यायचं आहे, ते मी पुढे सांगतेच आहे, आपला खरा मी आणि परब्रह्म हे मुळात एकरूपच आहे. हा आपल्याला असा ज्ञानाचा स्वच्छ निर्णय आहे, जो विवेक आहे. आणि या ठिकाणीच हा ज्ञानदशक जो आहे तो संपूर्ण झालेला आहे. आत्मज्ञान निरोपिले यथामितीने बोलिले, न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे शेवटी. माझ्या बुद्धीप्रमाणे समर्थ एवढे आत्मज्ञानी आहेत, पण ते सुद्धा आपल्याकडे स्वतःकडे लीनपणा घेतात बरं का. माझ्या बुद्धीप्रमाणे मी आत्मज्ञानाचे विवेचन केले आहे, त्यामध्ये जर कमी जास्त झालं असेल तर श्रोत्यांनी मला क्षमा करावी. ह्या 8व्या दशकाचं इथे आपल्याला समाप्ती करायची आहे. या दशकात साधकाला देवदर्शन करून दिलेले आहे समर्थांनी. दशक 8 ते दशक 10 देवशोधन ते देवदर्शन असा हा ज्ञानदानाचा मार्ग समर्थांनी प्रशस्त करून दिलेला आहे बरं का. आणि या मार्गावरून आपल्याला वाटचाल करण्याची जबाबदारी मात्र ही साधकाची आहे. समर्थांनी भले ढीक सांगितले आहे, पण त्याचा अनुभव आपण त्या मार्गावरून चालून घ्यायचा आहे. हे प्रत्येक साधकाची जबाबदारी आहे. आणि आपल्याला द्वैत विद्या त्याच्यामध्ये मगाशी मी म्हटलं ते सांगायचं मात्र थोडंसं राहिलं की आपल्याला अज्ञान निर्मूलन करायचं आहे. ते कशाने, तर विद्यामाया आणि अविद्यामाया. विद्यामाया नैसर्गविद्या, सिद्धविद्येने अविद्या माया म्हणजे तिचा ज्ञानाने ज्ञानाचा नाश करायचा आहे. आणि मग ज्ञान झाल्यानंतर जसं आपण काट्याने काटा काढल्यानंतर दोन्ही काटे फेकून देतो, तद्वतच मला ज्ञान झालंय ही सुद्धा भावना आपण त्यागायची आहे. अहंकार, नाही तर मला ज्ञान झालं हा अहंकार आपल्याला होऊ शकतो. आणि तोपर्यंत
ज्ञान झाले असं वाटते तोपर्यंत आपल्याला द्वैतातच आपण आहोत हे नक्की समजायचे आणि हे द्वैतच परमात्मा भेटीच्या आड येत असते. त्यामुळे हे द्वैत म्हणजे आपल्या मनातील आपल्यातील खरा मी, दोन मी आपण मगाशी मध्ये तुम्हाला सांगितलं की आपल्यामध्ये दोन मी वावरत असतात. एक खोटा मी म्हणजे मी देहबुद्धीचा एक मी, एक आत्मबुद्धीचा मी, आणि आपल्यातले आत्मबुद्धीचा मी आणि परब्रह्म हे एकच आहे असं या समासातनं आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला तेवढं या आपण ज्ञानांची लक्षणं बघितली, त्याच्यामध्ये आपल्याला कशा चार पायऱ्या, आपल्या चार अनुभव आपण मगाशी बघितले. थोडक्यात असं सांगता येईल, आपण आत्मा असून दृश्य जगतातील सर्व कल्पना आणि पदार्थ यातून आपण अलिप्त आहोत. म्हणजे दृश्य आणि द्रष्टा हा पहिला भाग झाला. आणि नंतर 55 ते 61 मध्ये जर सर्वत्र तेच ब्रह्म आहे तर द्रष्टा आणि दृश्य असा भेद कशाला? ही सर्व ब्रह्म, तेव्हा सर्व ब्रह्म हेच आपण गृहीत धरायचे आहे. सर्व ब्रह्म हा दुसरा भाग झाला. ओवी 62 आणि 84 मध्ये दृश्य नाही, द्रष्टाही नाही, या जगामध्ये कशाचंच अस्तित्व नाही आहे आणि अस्तित्व शाश्वत नाही आहे. फक्त परब्रह्म हे शाश्वत आहे हे आपण धरून चालायचे. आणि काहींचा विचार आकाशतत्वापर्यंत पोचतो आणि आपण ते बघितलं, आकाशतत्वालाच ब्रह्म मानू लागतात आणि तेथून माघारी फिरतात. ती ओवी अशी आहे, इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तयास मंदबुद्धी सव प्राणी ब्रह्म माने. आणि समासाच्या शेवटची समर्थ पुन्हा सत्संगाचं महत्त्व आपल्याला सांगतात आणि सद्गुरूंची कृपा यांची गरज आपल्याला कशी आहे ते पटवून देतात. मनातील विचारांचा तरंग आपण त्यांचाच त्याग करायचा आहे आणि अभ्यासाने उन्मन्य अवस्था प्राप्त करून घ्यावी आणि संत वचनावर विश्वास ठेवावा आणि मुक्तीची असं केल्यानंतर मुक्तीही मिळतेच. हंसराज स्वामींच्या संकेत कुबडीमध्ये समर्थांनी जे इथे दासबोधाचा प्रथम पूर्वार्ध संपलेला आहे असं समर्थांनी आपल्या हंसराज स्वामींनी नमूद केलेलं आहे. आणि पुढे काय 9 ते 15 मध्ये साधकाने पादसेवन भक्ती ते आपण बघितले ती ओवी की संगत्याग आणि निवेदन, विधेयसती अलिप्तपण, सहजसती उन्मने, विज्ञान हे सप्तही एकरूप. या 7 ज्या गोष्टी ह्या एकरूप आहेत त्या हे सप्तही एकरूप. या सप्तसंगीताचं अनुकरण आपल्याला करायचं आहे आणि हे सप्तही एकरूप आहेत. हे 7 विषय आपल्याला 7 दशकातून समर्थांनी स्पष्ट केलेले आहेत. ते आपण त्याचाच हा दासबोधाचा आता उत्तरार्ध यानंतर सुरू होईल. त्यापर्यंत आपण इथेच थांबूया. पुढील चातुर्मासामध्ये आपण हा विषय अनुभवाला घेणार आहोत. 9 ते किती आपले होतील समास तसे दासबोधाचे तसे चातुर्मासात पूर्ण करण्याचा मी आत्ताच करून घ्या पूर्ण असं समर्थांना विनंती करून झालेली विवरण सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करते. श्रीराम जय राम जय जय राम. आपण सगळ्यांनी सहकार्य दिलं, ही प्रवचनं आवडीने ऐकताय, ह्याच्यामध्ये ते समर्थांचे बोल आहेत शेवटी ते तुम्ही ग्रहण करताय, यात एक वेगळा आनंद आहे आणि ते सांगण्याची संधी मला तुम्ही दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. श्रीराम समर्थ. झालेली विवरण सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करते. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम.